आपला आजचा पदार्थ आहे पुरी किंवा भटुरा. भटुरा म्हणजे एक मोठ्या प्रकारची पुरीच असते, जी साधारण छोल्याबरोबर म्हणजे छोले भटुरे या डिशमध्ये दिली जाते किंवा मग पुऱ्या छोट्या-मोठ्या प्रकारच्या किंवा आकाराच्या असतात. त्यांनी फारसा काही फरक पडत नाही. तर ह्या पुऱ्या किंवा भटुरे हे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत का नाहीत हे आपण बघूयात. आता जेव्हा आपण पुरीचा विचार करतो, तर ती जी बनली असते त्याच्यापासून पुरी जी बनलेली असते ती मैद्यापासून बनलेली असते आणि हा मैदा जो आहे तो आपल्या शरीरासाठी हानिकारक असतो. पूर्ण कणिक म्हणजे ज्याला आपण होल व्हीट फ्लोअर म्हणतो, म्हणजे ज्याच्यातनं आपण कोंडा पण काढलेला नाहीये. फक्त गहू दळून आणलेत आणि ते जे काही कणिक किंवा पीठ आहे, तर त्याच्यापासून सुद्धा पुऱ्या बनवता येतात. फक्त हॉटेल्सवाल्यांना किंवा जे कमर्शियली पुऱ्या बनवतात, त्यांना प्रॉब्लेम असा असतो, की जेव्हा मैदा असतो, तो एकतर जास्त टिकतो आणि तो बनवायला म्हणजे तो पसरतो फार लवकर किंवा कमी श्रमात पसरतो. त्याच्यामुळे खूप जणं जवळ-जवळ 90-95% लोक हे पुरी किंवा भटुरा बनवायचा तो जो असतो, तो मैद्यापासूनच बनवला जातो आणि हा मैदा खाणं आपल्या शरीरासाठी चुकीचं आहे. आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे ह्या पुरीमध्ये किंवा भटुऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मीठ वापरलं जातं चवीसाठी. त्याच्यामुळे तो फार चांगला राहत नाही. आणि तिसरी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ते तळायला लागतात. आणि जेवढे पदार्थ आपण तळू, तेवढे त्याच्यात कॅलरीज पण वाढतात आणि त्याच्यात तळणमुळे आलेले विषारी पदार्थ पण वाढतात. त्याच्यामुळे एका पुरीमध्ये किंवा भटुऱ्यामध्ये मैदा, मीठ आणि तेल हे प्रॉब्लेमॅटिक घटक आहेत, जे आपल्या शरीरासाठी चांगले नाहीत. त्यामुळे आपण एकंदरीत पुरी किंवा भटुरे ह्याच्या नादी न लागणं चांगलं. मी ह्याला रेटिंग देतो आहे 5 पैकी 1.